नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये मी अंकुश पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज राज्यभरामध्ये 12वी बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत। महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी 12वी बोर्डाची परीक्षा देत आहेत अशा संपूर्ण विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे आपण जिल्हावार MBBS कॉलेज, महाराष्ट्र राज्यातील जेवढे जिल्हे आहेत ते जिल्हावार MBBS कॉलेज, त्याची विभागणी आपण विभागवार MBBS कॉलेज अशी केलेली आहे आणि विभागवार MBBS कॉलेज महाराष्ट्रामध्ये कुठल्या लोकेशनला आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज विभागवार आपण पाहिलेले होते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज विभागवार कुठे कुठे आहेत याविषयी डिटेल माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर मागच्या वर्षीचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ या कॉलेजेसचा कॅटेगरी वाईज काय राहिलेला आहे याची सुद्धा PDF तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आम्ही देणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे। नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जर मिळालं तर ते कॉलेज कोणकोणत्या लोकेशनला आहे याची माहिती विद्यार्थ्यांना अगोदरपासून असावी, त्या हेतूने आपण हा व्हिडिओ आजचा बनवत आहोत। व्हिडिओचा विषय आहे डिव्हिजन वाईज MBBS प्रायव्हेट कॉलेजेस इन महाराष्ट्र, म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत जे महाराष्ट्र स्टेट अंडर येतात ते नेमके कुठल्या ठिकाणावर आहेत, कुठल्या लोकेशनवर आहेत याची माहिती आपण घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 22 आहेत आणि 2023ला 2 कॉलेज नवीन आलेले होते, परभणी आणि अमरावती। म्हणजे 2022 पर्यंत कॉलेजेसची जी संख्या होती ती 20 होती आणि 2023ला परभणी आणि अमरावती या ठिकाणी 2 नवीन MBBS कॉलेज म्हणजेच मागच्या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ॲड झालेले आहेत। त्यामुळे सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसची जी संख्या आहे ती 22वर गेलेली आहे। म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेजची संख्या सध्याच्या घडीला 22 आहे। आता या 22 प्रायव्हेट MBBS कॉलेजची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे किंवा काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती संपूर्ण CET सेलच्या अंडर कंडक्ट केली जाते। म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या अंडर या संपूर्ण कॉलेजेसच्या सीट भरल्या जातात। यातील 85% सीट ह्या मेरिट बेसवर भरलेल्या असतात। म्हणजेच विद्यार्थ्याच्या ऑल इंडिया रँक किंवा स्टेट रँक पण विद्यार्थ्यांना दिला जातो, त्याला आपण स्टेट मेरिट लिस्ट असं म्हणतो। तर या रँकनुसार मेरिटवर 85% सीट भरल्या जातात आणि उर्वरित 15% सीट ह्या इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा ज्याला आपण मॅनेजमेंटच्या सीट असं म्हणतो किंवा मॅनेजमेंट कोटा असं म्हणतो /NRI यासाठी राखीव ठेवलेल्या असतात। म्हणजेच ह्या संपूर्ण प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ज्याला आपण म्हणतो 22 आहेत याची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया घेण्याचा अधिकार हा महाराष्ट्र शासनाकडे आहे। CET सेलच्या मार्फतच या संपूर्ण कॉलेजेसच्या सीट भरल्या जातात। 85% स्टेट कोट्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी त्या ठिकाणी भाग घेऊ शकतात आणि 15% इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा NRI कोटा याहीमध्ये विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थी एक्स्ट्राची फीस भरून त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं सीटचं डिस्ट्रीब्युशन महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता आपण पाहूया डिव्हिजन वाईज महाराष्ट्र राज्यामध्ये 22 कॉलेजेस कोणत्या लोकेशनला आहेत त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आता आपण पाहणार आहोत। सुरुवात करूयात पुणे डिव्हिजनपासून। पुणे डिव्हिजनचा जर विचार केला तर पुणे डिव्हिजनमध्ये सध्याच्या घडीला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची संख्या 5 असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यातलं पहिलं आहे मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव पुणे, या ठिकाणी 150 सीटचं हे कॉलेज आहे। दुसरं आहे श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज नरे पुणे, या ठिकाणी असलेलं कॉलेज 150 सीटचं आहे। त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं कॉलेज आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे, 100 सीटचं हे कॉलेज आहे। महानगरपालिकेच्या अंडर चालवलं जाणारं हे एक प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी फीसचं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज म्हणून सुद्धा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज हे ओळखलं जातं। 100 सीट या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत। त्याच्यानंतर पुणे डिव्हिजनमधलं आणखी एक महत्त्वाचं कॉलेज अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर या ठिकाणी आहे, 100 सीट या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत। त्याच्यानंतर प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इस्लामपूर सांगली या ठिकाणी 150 सीट विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत। पुणे डिव्हिजनमध्ये 2 सर्वात कमी फीचे MBBS प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एक अगोदरच सांगितल्याप्रमाणे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे आणि दुसरं आहे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इस्लामपूर सांगली। या ठिकाणची फीस तुलनेने प्रायव्हेट कॉलेजची जी काही MBBSची फीस आहे कॅटेगरी वाईज कमी असलेली आपल्याला
पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचं डिव्हिजन आहे मुंबई डिव्हिजन. मुंबई डिव्हिजनमध्ये किंवा आपण याला कोकणसुद्धा डिव्हिजन म्हणू शकतो. कोकण डिव्हिजनमध्ये असलेल्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची संख्या आहे 6. पहिला आहे KJ सोमय्या मेडिकल कॉलेज सायन मुंबई, 50 सीट या ठिकाणी आहेत. दुसरा आहे तेरणा मेडिकल कॉलेज नेरळ मुंबई, 150 सीट या ठिकाणी आहेत. तिसरा आहे BKL वालावलकर मेडिकल कॉलेज चिपळूण रत्नागिरी, या ठिकाणी 150 सीट आहेत. त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर, 150 सीट या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर SSPM सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ सिंधुदुर्ग, 150 सीट या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे डॉक्टर NY तासगावकर मेडिकल कॉलेज कर्जत, या ठिकाणी 100 सीट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये जे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर जे आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना फीसमध्ये कॅटेगरीच्या बाबतीत कुठलेही बेनिफिट मिळत नाही. साधारण संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 17.25 लाखाच्या आसपास पर इयर फीस त्या ठिकाणी भरावी लागते. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरीचं बेनिफिट फक्त सीट मिळवण्यासाठी असतं. वेदांता पालघर एकमेव प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज फीसचं बेनिफिट दिल्या जात नाही. त्या ठिकाणी संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सारखीच फीस त्या ठिकाणी घेतली जाते. त्याच्यानंतर पुढचं डिव्हिजन आहे नाशिक डिव्हिजनमध्ये आपल्याला 5 MBBS प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असलेले पाहायला मिळतात. पहिला आहे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक, 120 सीट या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर दुसरा आहे ACPM म्हणजेच अण्णासाहेब चुडामण पाटील मेडिकल कॉलेज धुळे, या ठिकाणी आहे. 100 सीट या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज नगर अहमदनगर, या ठिकाणी 150 सीटचं हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव, 200 सीट या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर SMBT नाशिक इगतपुरी या ठिकाणी असणारे हे कॉलेज, 150 सीट या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत. नाशिक डिव्हिजनचा जर विचार केला तर याच्यामध्ये सर्वात कमी फीस असणारे कॉलेजेसचा समावेश जो आहे तो नाशिक डिव्हिजनमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये ACPM धुळे आणि उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजेसची फीस कमी असलेली पाहायला मिळते. कॅटेगरी वाईज कमी फीसचे MBBS सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किंवा प्रायव्हेट कॉलेज म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिकची सुद्धा फीस कमी असलेली पाहायला मिळते. कमी फीसचं कॉलेज असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कट ऑफमध्ये सुद्धा वाढ असलेली आपल्याला पाहायला मिळते. जे विद्यार्थी फी स्ट्रक्चर वाईज आपली चॉईस फिलिंग किंवा कॉलेजेसची निवड करतात अशा विद्यार्थ्यांच्या टार्गेटवर नाशिक डिव्हिजन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचं डिव्हिजन आहे विदर्भामध्ये आपल्याला 3 सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात. विदर्भामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची संख्या जास्त असल्याने या ठिकाणी आपल्याला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज कमी असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. विदर्भामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची जी संख्या आहे ती तुलनेने जास्त आहे आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या 3च असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर कोणकोणते कॉलेज आहेत विदर्भामध्ये? NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर, या ठिकाणी 200 सीट आहेत. त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती मेडिकल कॉलेज अमरावती, या ठिकाणी 150 आहेत. आणि मागच्या वर्षी ॲड झालेलं डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती, 150 सीट, हे मागच्या वर्षी ॲड झालेलं कॉलेज आहे. नवीन कॉलेज आहे, 2023 पासून हे प्रवेश प्रक्रियेमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचं डिव्हिजन आहे मराठवाड्यामध्ये जर आपण विचार केला तर 3 प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आपल्याला असलेले पाहायला मिळतात. पहिला आहे MIMSR मेडिकल कॉलेज लातूर, 150 सीट या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर JIIUS इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बदनापूर जालना, हे संपूर्णतः मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असणारं मेडिकल कॉलेज आहे. बदनापूर जालना या ठिकाणी मुस्लिम मायनॉरिटी विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः हे कॉलेज राखीव आहे. म्हणजे जे विद्यार्थी धार्मिक मायनॉरिटीमध्ये येतात, मुस्लिम मायनॉरिटीमध्ये येतात, रिलिजियस मायनॉरिटी आपण ज्याला म्हणतो, त्यांच्यासाठी पूर्णतः राखीव असणारं हे जालन्याचं बदनापूर या ठिकाणी असणारं हे 150 सीटचं कॉलेज आहे. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये पुढचं कॉलेज आहे धनेश्वरी मानव विकास मंडळ परभणी मेडिकल कॉलेज, 150 सीट या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत. धनेश्वरी मानव विकास मंडळ परभणी हे सुद्धा मागच्या वर्षी ॲड झालेलं कॉलेज आहे, नवीन कॉलेज आहे. 2023 पासून हे 2 कॉलेज डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती आणि धनेश्वरी मानव विकास मंडळ परभणी मेडिकल कॉलेज परभणी 150 सीटचं, हे मागच्या वर्षी हे 2 कॉलेज ॲड झालेले आपल्याला पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महाराष्ट्र राज्यातील विभागवार प्रायव्हेट
किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज म्हणतो त्याविषयीची माहिती, म्हणजे ते कॉलेज कुठल्या लोकेशनला आहे, त्याचबरोबर त्या कॉलेजला किती इंटेक आहे याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. या संपूर्ण कॉलेजेसचे जे काही कट ऑफच्या PDF आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिले गेलेले आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज या कॉलेजेसचे जे काही संपूर्ण कट ऑफ आहेत त्या ठिकाणी दिल्या गेलेले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या कॅटेगरी समोरील लिंकवर क्लिक करून या संपूर्ण कॉलेजेसचे मागच्या वर्षीचे 2023चे पहिल्या राऊंडचे कट ऑफ त्या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर 2022चे कट ऑफसुद्धा आम्ही त्यामध्ये ठेवलेले आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण कॉलेजेसची जी काही कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर आहे ते ओल्ड फी स्ट्रक्चर आम्ही त्या PDF दिले गेलेलं आहे. 2024मध्ये त्या फीसमध्ये बदल होऊ शकतो, परंतु तुम्हाला अभ्यासासाठी एक अंदाज यावा म्हणून जुने जे काही फी स्ट्रक्चर अवेलेबल आहेत ते आपण त्या ठिकाणी PDF दिले गेलेले आहेत. ते डाउनलोड तुम्ही करून घेऊ शकता. त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फतची पेड काउन्सिलिंग सर्व्हिससुद्धा आम्ही चालू केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिले गेलेले आहेत. त्या नंबरवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या पेड काउन्सिलिंग विषयीसुद्धा विचारणा करू शकता.